महाराष्ट्रावर आभाळ फाटणार? हवामान विभागाने दिलाय या 14 जिल्ह्यांना सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा. पुढील 48 तासात हे 14 जिल्हे उद्ध्वस्त होणार. अवकाळी पावसासोबत या 14 जिल्ह्यांमध्ये ताशी 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने चक्रीवादळ घुसणार. आत्तापर्यंतचा सगळ्यात भयानक अंदाज हवामान विभागाने दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास हे अत्यंत धोक्याचे आहेत, कारण 14 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासोबत चक्रीवादळाचा मोठा प्रलय येणार आहे. पण उरलेल्या 22 जिल्ह्यांमध्ये देखील मोठे नुकसान होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. 14 जिल्ह्यांमध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये झाला नसेल इतका मोठा गारांचा पाऊस पडणार आहे. या 14 जिल्ह्यांत पुढील 2 ते 3 तासांमध्ये अचानक थोडासा पाऊस सुरू होणार. त्यानंतर विजांचा कडाका निर्माण होणार आणि त्यानंतर बर्फाचे मोठे गोळे धडाधड खाली कोसळणार आहेत. आणि एवढेच नाही, याच्यासोबत ताशी 120 किलोमीटर या वेगाने चक्रीवादळ धडकणार आहे. तुम्हाला हे खोटं वाटत असेल, पण हवामान खात्याने सॅटेलाईटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा हा असा तो फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून लाखोंच्या संख्येमध्ये प्रचंड काळवंडलेले ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना अतिशय वेगाने जाणवले आहेत. हे चित्र साधे सुद्धा नाहीये, कारण की हे ढग खूप वेगळे आहेत, ज्यांचे वजन हे आपल्या नेहमीच्या ढगांपेक्षा 10 ते 20 पटीने जड आहे. हे ढग आता कोणत्याही क्षणी फुटू शकतात, आणि हे ढग जर फुटले तर त्याच्यातून पाण्याचा थेंब पडणार नाही, तर गारांचे इतके मोठे गोळे पडतील की अक्षरशः सगळीकडे दाणादाण होऊन जाणार आहे. 2 ते 3 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. लातूरमध्ये गारपीट झाली, तर इकडे नाशिकमध्ये, नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपिटी होत आहेत. पण आता याच गारपिटीसोबत चक्रीवादळाचा नवीन धोका समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक आता म्हणत आहेत की आमच्याकडे ऊन आहे, आमच्याकडे कसलीच परिस्थिती वाटत नाहीये, सगळं ऊन आहे. पण लक्षात घ्या, हे चित्र हलक्यात घेण्यासारखं नाहीये. कारण की ज्या लोकांनी बातम्यांमध्ये सांगितलेल्या माहितीकडे दुर्लक्ष केलं, तर तिथे प्रचंड पाऊस झालाय, प्रचंड गारपीट झालीये, आणि ज्यामुळे घरांचे पत्रे तुटले आहेत, तर काही ठिकाणी जनावरांचे नुकसान झाले, तर अख्खा शेतमाल जागीच बेचिराग झालाय. अशा प्रकारची स्थिती निर्माण झालीये. मागील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळाले. पण आज या 14 जिल्ह्यांची बारी आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये फक्त गारांचा पाऊस नाही पडणार, फक्त गारपीट नाही होणार, तर चक्रीवादळ असं काय थैमान घालणार की अक्षरशः तिथे काही उरणार नाही. अशा प्रकारचा एक गंभीर अलर्ट या ठिकाणी देण्यात आला. बऱ्याचशा लोकांनी भरोसाच ठेवला नव्हता. मागील 2 दिवसांपूर्वी लोक निवांत जास्त बसले होते. ते म्हटले होते, कधी पाऊस येणे शक्य आहे का मार्चमध्ये? पण जेव्हा अचानक पाऊस सुरू झाला, तेव्हा अक्षरशः जसं पावसाचे पाणी पडत होतं, तसं शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं. त्यामुळे अतिशय सावधानगिरीचा इशारा म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी या 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. 14 जिल्हे असे आहेत की जिथे गारपीट तर होणारच आहे, पण त्यासोबत भयानक चक्रीवादळ घुसणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. कारण की जी सॅटेलाईट इमेज आलेली आहे, जो नकाशा महाराष्ट्राचा वरून आलेला आहे, तो नकाशा खूपच धक्कादायक आहे. त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला ही तातडीची ताकीद सरकारकडून देण्यात आली. या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका. ज्यांनी काल दुर्लक्ष केलं, त्यांच्या घरावर, शेतात आणि गावात प्रचंड अवकाळी आणि गारांचा मारा झालाय. कित्येक शेतकऱ्यांचं रक्ताचं पाणी झालेलं पीक मातीमोल झालंय. आता सावध होण्याची वेळ आहे, कारण हा खेळ जीवावर बेतू शकतो. मग कोणते आहेत ते 12 जिल्हे जिथे आज सर्वात जास्त धोका आहे? त्यांची नावं काय आहेत ती सरकारी यादी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तसेच या 12 जिल्ह्यांव्यतिरिक्त जे बाकीचे 22 जिल्हे उरलेत, तिथे नेमकं काय वाढून ठेवलंय, त्या जिल्ह्यांसाठी कोणता इशारा दिलाय, याची सगळी माहिती तुम्हाला सविस्तर देणार आहे. पहा, ही माहिती तुम्ही कान देऊ नये का? जर तुम्ही ही गोष्ट नीट समजून घेतली नाही आणि समजा तुमचा जिल्हा या यादीत निघाला, तर विचार करा, तुम्ही गाढ झोतीत असताना अचानक हे संकट दारात उभं राहिलं, तर केवळ माहिती नसल्यामुळे तुमचं वाटोळं होऊ शकतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण त्या 14 जिल्ह्यांची नावे आणि सरकारने सांगितलेल्या सुरक्षेच्या टिप्स पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 1 सेकंदही नजर हटवू नका. येणारे 24 तास महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांवर निसर्गाचा कोप होणार अशी खळबळजनक बातमी हवामान खात्याकडून हाती आली आहे. सध्या काही लोकांना हे थोतांड वाटेल, कारण बाहेर ऊन कडाक्याचे आहे. कुणी म्हणेल आमच्याकडे तर घाम फुटतोय, कसला पाऊस? पण हुशार रहा, पाऊस येईल असं कुणालाही स्वप्नात वाटत नसलं तरी अरबी समुद्राच्या मध्यभागी पाण्याचा रंग अचानक काळा पडलाय. हेच लक्षण महाराष्ट्र हवामान विभागाच्या तज्ज्ञांच्या नजरेत आलंय.
तिथून जे वाफेचे डोंगर आकाशात उठत होते त्यांना हिमालयाकडून येणारी थंडगार हवा धडकणार आहे. ही धडक होताच या 14 जिल्ह्यांत जणू आभाळच फाटल्यासारखं होईल. एल निनोच्या प्रभावामुळे पृथ्वी जरी तापलेली असली तरी आता ला निना इतका जोर धरतोय की बाष्पाने भरलेले ढग जमिनीच्या दिशेने झेपावत आहेत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हवेचा दाब इतका कमी झालाय की तिथे एक मोठी पोकळी तयार झालीय. ही पोकळी जेव्हा फुटेल तेव्हा ढग फुटीपेक्षाही भयंकर पाऊस कोसळायला लागेल. पाणी फक्त वाहणार नाही तर घरदारं उद्ध्वस्त करेल अशी मोठी गारपीट होईल. या 14 जिल्ह्यात हाहाकार माजणार इतकी वाईट वेळ आलीय. मग ते 14 जिल्हे कोणते जिथे घरांची छपरं उडतील आणि रस्ते धुवून निघतील? चला पाहूया ही जिल्ह्यांची यादी. तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का ते आत्ताच तपासा. तुम्हाला आठवत असेल 15 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्यात असंच काहीसं भयानक घडलं होतं. रात्री 2ची वेळ होती, लोक सुखद झोपेत होते आणि अचानक विजांचा तांगव सुरू झाला. फक्त मिनिटात अख्खं गाव पाण्याखाली गेलं होतं. जनावरांचा हंबरडा आणि लहान मुलांचं रडणं विजांच्या कडकडाटात पार हरवून गेलं होतं. आज पुन्हा तशीच परिस्थिती या 14 जिल्ह्यांत उभी राहिलीय. निसर्ग आपली ताकद दाखवायला पूर्ण सज्ज झालाय. त्या काळी लोकांना सावरता आलं नाही कारण तेव्हा एवढं तंत्रज्ञान, AI, नकाशे किंवा सॅटेलाईट प्रगत नव्हते. पण आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन माहिती दिल्यावर गाफील राहू नका. सावधान महाराष्ट्र, पुढच्या काही तासांत तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. निसर्ग असा काही रुद्रावतार धारण करणार आहे की 14 जिल्ह्यांचा नकाशाच बदलून जाईल. तुम्ही जर या भागात राहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर पश्चाताप करायला वेळही उरणार नाही. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून हे जिल्हे आता मृत्यूच्या छायेत आहेत. सोलापूर, दक्षिण महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी. सोलापूर आता डेंजर झोनचा केंद्रबिंदू बनलाय. इथल्या द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांवर कुऱ्हाड चालणार असून होत्याचं नव्हतं होण्याची भीती आहे. नांदेड, काळजाचा थरकाप उडवणारी बातमी. इथे ताशी 120 किमी वेगाने येणारे वादळ विजेचे खांब आणि अजस्त्र झाडं मुळासकट उपटून टाकेल. बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. गोंदिया, विदर्भात विजांचा असा काही तांडव होणार आहे की पुढचे 3 दिवस आभाळ फाटल्यागत पाऊस पडेल. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या घामाचं दाम राखरांगोळी होणार आहे. लातूर, जो जिल्हा पाण्यासाठी आसुसलेला असायचा तिथे आता पावसाचा प्रलय येणार आहे. निसर्गाचं हे चक्र लातूरला संकटाच्या खाईत लोटणार आहे. चंद्रपूर, 40 अंशाच्या हुरपळणाऱ्या उन्हात अचानक काळकुट्ट आभाळ येईल आणि भयानक वावटळी संपूर्ण जिल्ह्याला विळखा घालतील. हिंगोली, मराठवाड्यावर आसमानी संकट. हिंगोलीत ढगपोटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. गडचिरोली, घनदाट जंगलात विजांचा कडकडाट मृत्यूची घंटा वाजवणार आहे. कच्ची घरं आणि गोठ्यातील मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच हालचाल करा. यवतमाळ, आजची तारीख यवतमाळसाठी काळ ठरू शकते. कापसाचं पांढरं सोनं मातीमोल होणार असून शेतकऱ्यांवर मोठं अरिष्ट कोसळणार आहे. भंडारा, इथे आभाळ फाटणार. विजांच्या कडकडाटासह धोधो पाऊस जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढणार असून नदीकाठच्या गावांना जलसमाधीचा धोका आहे. धाराशिव, ग्रामीण भागासाठी पुढचे 48 तास म्हणजे जणू कर्दनकाळ आहेत. विजांचा कडकडाट तुमच्या घराचं आणि पिकांचं अतोनात नुकसान करू शकतो. वाशिम, अचानक येणारं वादळ वाशिमच्या जनतेची झोप उडवणार आहे. हे आसमानी संकट तुमच्या घराची छपरं उडवून नेण्यास पुरेसं आहे. वर्धा, वर्ध्यात गारांचा असा काही पाऊस पडेल की नागरिक हादरून जातील. विजांपासून वाचण्यासाठी आत्ताच सुरक्षित आसरा शोधा. हे संकट फक्त 14 जिल्ह्यांपुरतं मर्यादित समजू नका. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अहिल्यानगर आणि बीडमध्येही उद्या दुपारपासून काळोख दाटून येईल. कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये समुद्राला भयानक उधाण येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र सध्या निसर्गाच्या निशाण्यावर आहे. तुमचा जीव तुमच्या हातात आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, विजा चमकत असताना चुकूनही बाहेर पडू नका आणि झाडाचा आसरा तर मुळीच घेऊ नका. तिथे मृत्यू उभा आहे. मोबाईलचा वापर त्वरित थांबवा. दुसरी गोष्ट, घरातील फ्रिज, टीव्ही आणि महागडी उपकरणं वाचवण्यासाठी बटन बंद करून प्लग बाहेर काढून ठेवा. तिसरी गोष्ट, आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा आणि महत्त्वाची कागदपत्रे प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवा. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही हवामान खात्याने वर्तवलेला हा अंदाज आणि त्यातील धोक्याची तीव्रता ऐकली. पण व्हिडिओच्या शेवटी भागात मला तुम्हाला खूप महत्त्वाची आणि मनापासून एक गोष्ट बोलायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे भरोसा आणि वास्तविकता. सोशल मीडियावर अनेकदा बातम्या खूप वाढवून सांगितल्या जातात. आपण जे आता ऐकलं त्यात काही गोष्ट हवामान विभागाच्या उपग्रहावर आधारित असल्या तरी आपल्याला घाबरून जायचं नाही. शक्यता आणि प्रत्यक्षात घडणे यात फरक असतो. हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून तुम्हाला सावध करणे हा आहे. गेल्या काही वर्षांत आपण पाहिले की निसर्गाचं चक्र बदलते.
त्यामुळे असं कसं होईल असं म्हणून दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांसाठी. मित्रांनो, जेव्हा आभाळ फाटतं तेव्हा नुकसान सगळ्यात जास्त बळीराजाचं होतं. जर तुमच्या भागात ढगाळ वातावरण दिसत असेल तर प्रशासकीय सूचनांची वाट न पाहता आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी आत्ताच ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका, पण आकाशातल्या हालचालींकडे डोळे झाकही करू नका. आता मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात? आणि तुमच्या तिथे सध्याचं हवामान कसं आहे? कडक ऊन आहे की ढगाळ हवामान? तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका. त्यामुळे काय होईल माहिती आहे, कमेंट वाचणारे तर बांधवांना रिअल टाईममध्ये कळेल की नक्की कुठे पाऊस सुरू झाला आणि कुठे नाही. ही एक प्रकारे आपल्या एकमेकांना केलेली मदतच ठरेल. आम्ही इथे दिलेली माहिती उपलब्ध सॅटेलाईट डाटा आणि हवामान तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. निसर्ग कोणाच्या हातात नसतो, त्यामुळे हा अंदाज 100% ठरेल असं नाही. पण सावध राहिलेलं कधीही चांगलं. म्हणूनच प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्या. जाता जाता एक कळकळीची विनंती, हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे. विजा चमकत असताना किंवा वादळ असताना झाडाखाली उभे राहू नका. जुन्या पडक्या भिंतींपासून लांब राहा. विनाकारण घराबाहेर पडू नका. स्वतःची आणि आपल्या मुख्य जनावरांची काळजी घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना उपयोगीची ठरेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि हो, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.